आपण वाचत आहात कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग, भाग 16. तिने एकदा ती किट हातात घेऊन बघितलं आणि तिचे डोळे विस्फारले गेले, कारण ते प्रेग्नन्सी किट होतं. आता तिच्या हृदयाची धडधड कितीतरी पटीने वाढली होती. ती त्या नर्सला या किटबद्दल किंवा हे आपल्याला का दिलेलं आहे हा प्रश्न विचारू शकत नव्हती, कारण तिला या गोष्टीचा थोडाफार अंदाज येऊ लागला होता. तिचा मेंदू आता पूर्णपणे सुन्न झालेला होता. मन सैरभैर झालेलं होतं. नशिबाने अजून काय काय वाढवून ठेवले आपल्या पुढ्यात असं वाटू लागलं होतं. तिचे हातसुद्धा थरथरू लागले होते. या घटनेने पुन्हा एकदा तिच्या भूतकाळातल्या गोष्टी तिच्या समोर आणून ठेवल्या गेल्या होत्या. आता तिच्या डोळ्यांसमोर ती काळी रात्र येऊ लागली. तिने आपल्या हातातल्या चादरीला घट्ट पकडलं. तुझी सुंदरता अप्सरेला सुद्धा लाजवेल. तिच्या कानांवर एक वाक्य वारंवार येऊ लागलं, कारण तिची सुंदरता ही तिच्यासाठी एक मोठा अभिशाप ठरलेली होती. तिच्या सुंदरतेमुळेच तिचं आयुष्य बर्बाद झालेलं होतं. ओ मॅडम, पटकन चेक करा ना, तुमचे रिझल्ट लवकर बघायचे आहेत, अशी वरून ऑर्डर आलेली आहे. नर्स तिच्या खांद्याला पकडून हलवत म्हणाली. तसं ती दचकून थोड्याफार प्रमाणात शुद्धीवर आली. तिने कसं तरी उठून वॉशरूममध्ये गेली, पण तिला याचं नक्की काय करायचं हे माहीत नव्हतं. आवंडा गिळत ती पुन्हा बाहेर आली. बिचारीला अजूनही काही गोष्टींची जाण नव्हती. अशी कितीशा वयाची होती ती? जवळपास 20 तर गाठली होती तिने. हे कसं यूज करायचं? तिने घाबरतच त्यांना विचारलं. आवाज जड झाला होता, त्यामुळे घसासुद्धा दुखू लागला होता. तसं त्या नर्सने तिच्याकडं काहीशा आश्चर्यभावाने बघितलं. तिची ती विचित्र नजर बघून तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. असं वाटत होतं की कुठेतरी आपण आपलं तोंड लपवून घ्यावं, पण सध्या तरी ते करण्याची ही वेळ नक्कीच नव्हती. त्या नर्सने तिला त्या किटबद्दल वरवरची माहिती सांगितली, जसं की कसं यूज करायचं आणि कसं रिझल्ट डिटेक्ट करायचा ते. तिचे हात पाय गारटले होते. शरीरावर घामाचा लोट लागला होता. बुद्धी पूर्णपणे सुन्न झाली होती. आता पुढे काय वाढून होईल याच विचाराने ती गळून गेली. रिझल्ट आला का? त्या नर्सने दार वाजवत विचारलं. तिला आता असं वाटत होतं की इथून कुठेतरी पळून जावं, कारण केलेली टेस्ट ही पॉझिटिव्ह आली होती. याचा अर्थ ती प्रेग्नंट होती. तिने आजूबाजूला बघितलं, पण तिथे पळून जाण्याचा मार्ग नव्हता. एक खिडकी होती, पण त्यातून तिला बाहेर पडता येणार नव्हतं. इतकी छोटी खिडकी होती. शेवटी तिने हिंमत करून दार उघडलं आणि त्या नर्सकडे ती किट थरथरत्या हाताने दिली. तिने एकदा त्या किटकडे बघितलं आणि एकदा विचित्र नजरेने देवाक्षीकडे बघून गेली. ती जाऊन मटकन तिथल्या बेडवर बसली. हे सगळं माहीत होऊन तिला आता स्वतःचीच भयंकर लाज आणि किळस वाटत होती. आई होणं किती आनंदाची गोष्ट असते, पण तिच्या आयुष्यात ही बातमी एक दुःख म्हणून आली होती. आता आपली सगळीकडे बदनामी होणार हे तिने तिच्या मनावर कोरूनच ठेवलं होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मनाच्या कोपऱ्यात घडलेल्या सगळ्या घटना एक एक करून डोळ्यांसमोर येऊ लागल्या आणि इकडे पुन्हा एकदा तिचा जीव अस्वस्थ होऊ लागला होता. इकडे हॉस्पिटलमध्ये मला तिला चेक करतानाच डाऊट आला होता, बट कोणतीही मिसअंडरस्टँड होऊ नये म्हणून ही चेकिंग करावी लागली. अँड अनफॉर्च्युनेटली टेस्ट पॉझिटिव्हच आलेली आहे, विराट समोर बसलेल्या त्याला म्हणाला. हे ऐकून त्याचा चेहरा एकदमच निर्विकार होता, जसं त्याला या गोष्टीशी फारसं देणं घेणंच नव्हतं. आपल्याला DNA टेस्ट करावी लागेल आणि चेक करावं लागेल की तो फिटस नक्की कोणाचा आहे. नक्कीच यामुळे एक कोडं उलगडेल. इथेच कोणता तरी क्लू नक्की दडलेला आहे. आग्नेय काहीतरी विचार करत त्याला म्हणाला. तुला नक्की काय म्हणायचं आहे? तुला असं तर वाटत नाही ना की तिच्या पोटात वाढत असलेलं मूल? विराटने शंकेने त्याच्याकडे बघितलं.
यावर तो काहीच बोलला नाही. सर, हे मिस देवाक्षीची ब्लड टेस्ट अँड सोनोग्राफी टेस्ट रिपोर्ट्स. एक सिस्टर तिथे फाईल घेऊन आली आणि टेबलवर ठेवून गेली. विराटने एकदा ती फाईल व्यवस्थित वाचून काढली. तिला प्रेग्नंट असून 3 महिने तरी झालेलेच आहेत. ती घेत असलेल्या स्ट्रेसमुळे किंवा व्यवस्थित जेवत नसल्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही. विराट एकदा रिपोर्टकडे बघत म्हणाला, मला आधीपासूनच तिच्यावर डाऊट यायचा. ती अशाच टाईपची मुलगी असेल. पण तुमच्या बोलण्यावरून मी तिच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करू लागलो होतो. असो, आता हळूहळू तिच्याबद्दल सगळी रहस्य उलगडत जातील, आग्नेय विराटला म्हणाला. सध्या तरी विराटला काय चूक आणि काय बरोबर याचा अंदाज बांधता येत नव्हता. त्याच्या या बोलण्यावर त्याला काय उत्तर द्यायचं हे सुद्धा त्याला समजायचं बंद झालं होतं. देवाक्षीबद्दल अजूनही त्याला वाईट वाटत होतं. पण तिची ही गोष्ट समजल्यानंतर तो तिची बाजू घेऊ शकत नव्हता. मला या रिपोर्ट्सची डुप्लिकेट कॉपी हवी आहे, तो काहीतरी विचार करत म्हणाला. तेवढ्यातच विराटचा फोन वाजला. तसं तो फोनवर जसं बोलत होता तसं त्याचा चेहरा सिरियस होत होता. व्हॉट हॅपन? त्याने विराटचा चेहरा बघत विचारलं. शिवानीला लेबर पेन चालू झालेला आहे. सो आई तिला इकडेच घेऊन येत आहे. डोंट वरी, सगळं नीट होईल, टेन्शन घेऊ नका, आग्नेय विराटच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. इकडे शिवानीला सुद्धा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं होतं. तिला आत ऑपरेशनसाठी नेलं होतं. ऑपरेशन थिएटरबाहेर आग्नेय, त्याची आई आणि काकी थांबलेल्या होत्या. थोड्याच वेळात एक लेडी डॉक्टर एका छोट्याशा गोंडस बाळाला घेऊन बाहेर आली. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला मुलगी झालेली आहे, तिथे आलेल्या डॉक्टर हसून म्हणाल्या आणि त्यांनी बाळाला आईच्या हातात दिलं. आईने बाळाकडे बघितलं. तिचे छोटे छोटे हात, कान, नाक, चेहरा बघून आग्नेयला सुद्धा खूपच कौतुक वाटलं. डोळे अजूनही मिटलेले होते. असं वाटत होतं की एखादी बाहुलीच आहे ती. तिचे गोबरे मऊ मऊ गाल, तिचं हळूच होठांचा पाऊट करणं, हे सगळं बघणं नवीनच होतं त्याच्यासाठी. पहिल्यांदा तो मामा झालेला होता, त्यामुळे हा आनंद काही वेगळाच होता त्याच्या आयुष्यातला. आई आणि काकी त्या छोट्याशा बाहुलीला घेऊन शिवानीला ज्या रूममध्ये नेलं होतं तिथे गेल्या. तसं तो सुद्धा त्यांच्या मागे गेला. त्यांनी त्या बाळाला शिवानीकडे दिलं. विराट सुद्धा तिथे आला. त्याला सुद्धा आपण कधी तिला आपल्या हातात घेतोय असं झालं होतं. तो सुद्धा तिथे बसून आपला नंबर कधी येईल याची वाट बघत होता. शिवानीने आता बाळाला विराटच्या हातात दिले. तो पहिल्यांदाच बाबा झाला होता, ते सुद्धा एका मुलीचा. त्यामुळेच त्याचा आनंद काही वेगळाच होता. आज त्याची फॅमिली कंप्लीट झाली होती. तिला बघून त्याचे डोळे भरून आले होते. कधी काळी तो सुद्धा आपल्या आईला अशीच एक छोटीशी बहीण असावी म्हणून हट्ट करत होता. बहीण तर नाही भेटली, पण आज त्याच्या आयुष्यात त्याची परी आली होती, जिचे तो खूप लाड करणार होता. तिला आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार होता. दाजी, बास करा ना, आता मला पण घेऊ द्या. विराट बराच वेळ तिला घेऊन बसला होता, त्यामुळे तो म्हणाला. तो सुद्धा तिला आपल्या हातात घेण्यासाठी एक्साइट झाला होता. नाही, मी अजून नीट घेतलं नाही तिला, थोडा वेळ घेऊ दे मला, विराट हट्ट करत म्हणाला. आधीच तुम्ही अर्धा तास तिला घेऊन बसला आहात. आता माझा पण नंबर येऊ दे. सगळ्यांनी घेतला आहे तिला, फक्त मी सोडून, आग्नेय तोंड बारीक करत म्हणाला. तसं विराटने म्हणाला, घे नंतर तिला, मला पहिलं तिला डोळे भरून बघू दे. विराट तिच्या छोट्याशा गालावर आपली बोटं फिरवत म्हणाला. तसं ते झोपलेलं बाळ गालात हसलं. नाही, दी सांग ना त्यांना, आता हे बाबा झाले आहेत तर किती भाव खाणार आहेत. मी सुद्धा मामा झालोय ना, मला पण बघू द्या तिला, आग्नेय चिडून म्हणाला. बाकी सगळे लोक यांची मस्करी थट्टा मस्करी बघत उभे होते.
तसं विराटने नाईलाजाने तिला त्याच्या हातात दिले, ते सुद्धा त्याच्याकडे रागाने बघतच. या बाळाला काय पाहिजे तिच्या मामाकडून? आज्ञेने बाळाकडे बघत विचारलं. ती बोलणार नाही तर मला विचारून घे, शिवानी त्याला म्हणाली. बोल, काय पाहिजे तुला? आज मी तुझ्या कुठल्याच गोष्टीला नाही बोलणार नाही, आग्नेय तिला म्हणाला. सध्या तरी किलोभर बर्फी आण, बाकीचं मी नंतर सांगते, शिवानी त्याला म्हणाली. बर्फी काय ग, आज मी अख्खा मिठाईचा दुकान खरेदी करेन माझ्या या भाचीसाठी, तो खुश होत म्हणाला. एवढी बर्फी जमणार नाही मला खायला, शिवानी हसतच म्हणाली. आज आकाशात पुन्हा विजांचा गडगडाट चालू झाला होता. जोराचा वारा वेग धरत होता तर आजूबाजूला सगळीकडे काळोख पसरलेला होता. बहुतेक आज रात्री पाऊस बराच पडणार होता. आजची रात्र सगळ्यात काळी असणार होती, कारण ही रात्र परत एकदा भूतकाळाची पुनरावृत्ती करणार होती. पुन्हा एकदा एक सावज आपल्या जाळ्यात ओढणार होती. कदाचित तिने शिकार केलेल्याच सावजाला अजून एकदा घायाळ करणार होती. सगळीकडे थंड असं वातावरण होतं. जोराच्या वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. इथे मात्र ती घायाळ हरणी आपल्याच विश्वात रस्त्यावर चालत होती. तिला ना आपल्याला कुठे पोहोचायचं ठिकाण माहीत नव्हतं, ना कुठं थांबायचं हे माहीत नव्हतं. आपल्याच विचारात ती रस्त्यावर चालत होती. तिला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची सुद्धा काळजी नव्हती. आपल्याच विचारात ती फक्त चालत होती. डोळ्यातले अश्रू तर रडून रडून केव्हाच अटून गेलेले होते. खूप रडली होती ती आज. शेवटी डोळ्यांतून अश्रू वाहून किती वाहणार ना. एकतर ते स्वतः तरी थांबतात किंवा त्यांना थांबवण्यासाठी कोणीतरी असावं लागतं. पण इथे तिच्यासाठी कोणीच नव्हतं. शेवटी तिनेच आपल्या डोळ्यातल्या पाण्याला फुलस्टॉप लावला. प्रयत्न करत होती ती स्वतःला सावरण्याचा. जे काही होईल ते बघून घेऊ आता, असं समजावत होती. पण कितीतरी झालं तरी मनच ना ते. एक वेळ अश्रू थांबवता येतील, पण मनात चाललेली अस्वस्थता, भीती आणि विचार हे कधीच घालवता येत नाही. आजचा दिवस कोणासाठी खूप आनंद घेऊन आलेला, तर कोणासाठी सगळ्यात जास्त दुःख. काही जण आनंद साजरा करत होते, तर ती मात्र स्वतःचंच दुःख सेलिब्रेट करत होती. आता तिच्या जखमेवर मीठ चोळायला हा पाऊस आणि वारा सुद्धा सज्ज झाला होता. दोघेही आज ठरवून ओले होते, तिला पुन्हा एकदा घायाळ करून मरणाच्या दारात पोचवून यायचं. आणि आजची ही संधी कोणी सोडणार नव्हतं. तो पाऊस, वारा ना तो माणूस जो आत्तापर्यंत स्वतःला सर्वात बुद्धिमान आणि शहाणा समजत आला आहे. पावसामुळे ती पूर्ण भिजलेली होती. खूप थंडीसुद्धा वाजत होती. आता तिला या सगळ्याची अजिबात पर्वा नव्हती, कारण तिने तिचा जीव उधार करून टाकला होता. आज ती या नियतीवर आपला जीव ओवाळून टाकणार होती. तसंही त्या नियतीला सुद्धा तिला त्रासातच बघायचं होतं. चालता चालता तिच्या ओढणीला एक हिसका बसला. तिने पहिलं याकडं लक्ष दिलं नाही, पण पुन्हा पुन्हा तिची ओढणी मागे खेचली जाऊ लागली. शेवटी तिने मागे वळून बघितलं, पण कोणीच दिसलं नाही. पण परत एकदा तिची ओढणी खेचली जाऊ लागली. तिने आता खाली बघितलं तर एक छोटं मांजराचं पिल्लू आपल्या कोवळ्या दातात तिची ओढणी पकडून बसलं होतं. तिने त्या पावसात भिजलेल्या पिल्लाला उचलून आपल्या छातीशी कवटाळलं. बिचारे थंडीने कुडकुडत होतं. काय वेळ आली आपल्यावर. दोघेही रस्त्यावर बेवारसपणे फिरत आहोत. या स्वार्थी आणि वासनेने भरलेल्या जगात आपण किती दिवस जिवंत राहू? तुझी आई तुझ्यापासून लांब आहे आणि माझी सुद्धा. इथे लोक फक्त आपल्याला स्वार्थाने आपल्याजवळ येतात, नाहीतर एका कचऱ्यासारखं आपल्याला तुच्छ समजून रस्त्यावर फेकून देतात. तुझीही तीच अवस्था आणि माझीही तीच अवस्था. देवाक्षी त्या पिल्लाच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला म्हणाली. त्या पिल्लासाठी का होईना तिला आडोशाला थांबणं गरजेचं होतं.
त्यामुळेच ती एका पत्र्याच्या शेडखाली जाऊन थांबली. ते पिल्लू आता आपल्या दातांनी आणि जिभेने तिचा हात चाटू लागलं होतं. कदाचित भूक लागली होती आता त्याला. तिने आसपास बघितले. थोड्या दूर अंतरावर एक चहाची छोटी टपरी दिसली. नक्की टपरीच असेल याचीही शंका होती तिला, कारण दुरून ओळखता येत नव्हतं. आत्तापर्यंत पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला, त्यामुळे ती चालत त्या टपरीजवळ गेली. तिने तिथे असलेल्या काकांकडून थोडं दूध आणि काही बिस्किटे घेतली, पण त्यांना द्यायला तिच्याकडे पैसे नव्हते. तिने तिच्या कानातली रिंग त्यांना दिली. सुरुवातीला त्यांना तिच्यावर विश्वास नव्हता, पण तिने केलेल्या रिक्वेस्टमुळेच त्यांनी ती चांदीची रिंग ठेवून घेतली. तिने त्याला दूध आणि बिस्किट खायला घातले. बिचारे खाताना सुद्धा कुडकुडत होते, पण तिने आपल्या हातांनी शक्य तेवढे त्याला ऊब देण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला काही अनिमिष डोळे तिला अनिमिष नजरेने बघू लागली होती आणि याची सुद्धा जाणीव तिला आता झाली. तिने त्या पिल्लाला तिथेच ठेवलं आणि तिथून दुसरीकडे कुठेतरी जाऊ लागली. त्या पिल्लाला स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकत होती, पण तिचा नाईलाज होता. हे जग स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी कोणत्याही थराला पोहोचू शकतं हे ती जाणून होती. कदाचित आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल तिला आता लागली होती आणि त्याची झळ त्या पिल्लाला लागू नये म्हणून ती त्याच्यापासून दूर झाली. ती चालत होती आणि त्याच नजरा तिच्या मागे चालत येऊ लागल्या होत्या. तिने आपला वेग वाढवला होता, तसं ते लोकसुद्धा तिच्या मागे चालू लागले. त्या लोकांची विकृती आज कोणत्या थराला पोहोचू शकते याचा विचार तिच्या अंगावर शिसारी आणून गेला. नवीन नव्हती ती या सगळ्या गोष्टी अनुभवण्यात. अनुभव होता सोबतच. अंगावरचा ड्रेस ओला झाल्यामुळे तो पूर्ण शरीराला चिटकला होता, त्यामुळेच तिच्या प्रत्येक शरीराचा भाग उठून दिसत होता. केससुद्धा तिच्या ओल्या आणि गोऱ्या कांतीला जमेल तितकं झाकण्याचा प्रयत्न करत होते. तिचं हे रूप बघून कुठल्याही लांडग्याच्या तोंडाला पाणी सुटणारच ना. ते 4-5 लांडगे आता तिच्या मागे पळू लागले होते. ती सुद्धा आता आपला जीव आणि आपली नसलेली इज्जत वाचवायला रस्त्यावर पळू लागली होती. पण पायातले त्राण तर कधीच निघून गेले होते, त्यामुळे तिचा पळण्याचा वेग कमी झाला होता आणि ही संधी साधून त्यातल्या एका जणाने तिच्या ओढणीला पकडलं. तसं तिच्या गळ्याला जोरात हिसका बसला. बाकीच्या 4 जणांनी तिच्या भोवती हेरा केला होता. त्यांनी तिला उचलून एका गर्द झाडीत नेलं. ती ओरडत होती, स्वतःला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. आज तो पाऊस आणि ती नियती दोघेही उदार झाले होते तिचं आयुष्य पुन्हा एकदा बर्बाद करायला. त्यांना तिच्या दुःखात एक असुरी आनंद मिळत होता. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेसंबंधी अजून अपडेट्स मिळवण्यासाठी या कथाविश्व चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.